नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे. तर सध्या सोशल मीडियावरती ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अनेक प्रकारच्या तारखा सांगितल्या जात आहेत. आजपासून या अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा झालेली आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, 3,000 रुपये येणार आहेत. त्याचबरोबर दिवाळीचा बोनस देखील येणार आहे. अशा अनेक चुकीचे माहिती देणारे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती आहे, अजून तरी दिवाळी बोनस असेल किंवा ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा असेल तर अजून या संदर्भात कोणतेच मेसेज अजून आलेले नाही. तर साधारणतः ज्यावेळी हप्ते वितरण होतं तर त्यावेळी सुरुवातीला महाराष्ट्राचं जे अधिकृत जीआरचं संकेतस्थळ आहे तर या ठिकाणी जीआर येतो आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात हप्ते वितरणाची घोषणा करतात. तर अजून यापैकी काही झाले नाहीये. तुम्ही देखील मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटरचं अधिकृत पेज चेक करू शकता. हप्ते वितरण किंवा दिवाळी बोनस या संदर्भात कोणतीच घोषणा झालेली नाही. सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांची ई-केवायसी करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि दिवाळीमध्ये जो लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता द्यायचा होता तो दिलेला आहे. आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे जून, जुलै आणि ऑगस्ट तर या महिन्यांचे हप्ते पेंडिंग होते, काही कारणानिमित्त अपात्र ठरवण्यात आलं आणि यातील काही लाडक्या बहिणी पात्र झाल्या, तर अशा लाडक्या बहिणींना देखील त्यांचे हप्ते येणारच आहेत. पण ते कधी येणार हे मात्र मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा झाल्यावरच आपल्याला कळणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, सोशल मीडियावरती अनेक चुकीचे मेसेज व्हायरल होत आहेत, तर अशा मेसेजपासून सावध राहा. आणि याचबरोबर लक्षात घ्या की ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या. साधारणतः 15 डिसेंबरपर्यंत ही मुदतवाढ झालेली आहे. तर अशा प्रकारे ई-केवायसीची प्रोसेस देखील आता बऱ्यापैकी होत आहे. तुम्ही ई-केवायसी देखील करू शकता. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हप्ते वितरण किंवा या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळताच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट रहा.